तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जी पहिली संकल्पना बघू ती घटक उत्पन्न, बरोबर. याच्या अगोदर आपण वेगवेगळ्या ह्या चॅप्टरमधल्या संकल्पना, एकूण किती संकल्पना आहेत आणि कुठल्या कुठल्या संकल्पना आहेत ह्या बघितल्या होत्या, बरोबर. त्यातली पहिली संकल्पना आहे घटक उत्पन्न. आता घटक उत्पन्न कोणाला म्हणायचं, बरोबर. घटक उत्पन्न म्हणायचं एखाद्या उत्पादन संस्थेने एक विशिष्ट घटक कामाला लावून जे काय तुम्ही प्रोडक्शन करताय, बरोबर, जे काय उत्पादन घेतोय आपण ते घटक उत्पन्न आहे. म्हणजे बघा आता अगोदर तुम्हाला माहिती आहे उत्पादनाचे घटक कुठले आहेत, बरोबर. आता बघा उत्पादनाचे घटक, उत्पादनाचे घटक ते किती आहेत, 4 आहेत, बरं. आता आपण उदाहरणासहित बघू ते उत्पादनाचे. आता उत्पादनाचे जर घटक कळले तर तुम्हाला घटक उत्पन्न कळते, सोपं आहे. उत्पादनाच्या घटकमध्ये पहिलं कुठला आहे बघा, उत्पादनाच्या घटकमध्ये भूमी, दुसरा श्रम, तिसरा भांडवल आणि चौथा आहे उद्योजक. बरोबर. तर आता हे झाले तुमचे उत्पादनाचे 4 घटक. आता हे उत्पादनाचे घटक कुठले, याला आपण प्रोडक्शन युनिट असे म्हणतो. आता प्रोडक्शन युनिट कोणाला म्हणत सांगतो, ही एक कंपनी आहे, आलं लक्षात. आता एक कंपनी आहे, एका कंपनीला, आता हे माझ्या हातात मार्कर आहे, मार्करची एक कंपनी आहे. आता हे कॅमलिनचं आहे, बरोबर. कॅमलिनचं हे मार्कर आहे. तर त्या कंपनीला ह्या मार्करचं प्रोडक्शन घेण्यासाठी, उत्पादन घेण्यासाठी तिला उत्पन्नाचे हे घटक कामाला लावावे लागतात, बरोबर. समजा ह्या कंपनीचं उत्पादन म्हैसूरला होतं, ह्या मार्करचं उत्पादन म्हैसूरला होते, शाई पण तिथून बनवतो. म्हैसूरला जर याचं उत्पादन होत असेल तर म्हैसूरला ही कंपनी सुरू करण्यासाठी भूमी लागणार आहे, बरोबर. ही कंपनी सुरू करण्यासाठी श्रम करणार म्हणजे भूमी लागणार आहे. तर त्याच्या बदल्यात काय ते बघू, श्रम करणार आहे म्हणजे ह्याच्या बदल्यात तुम्हाला कोण लागणार आहेत, मजूर लागणार आहेत, बरोबर. मार्करची कंपनी सुरू करायला भांडवल आहे, भांडवल लागणार आहे म्हणजे तुम्हाला भांडवल म्हणजेच तुम्ही काय गुंतवणूक करणार, एकतर पैशाच्या स्वरूपात गुंतवणूक करणार किंवा यंत्रसामग्री लागणार आहे, उपकरणं लागणार आहेत, बरोबर. म्हणजे टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान लागणार आहे भांडवलामध्ये, बरोबर. मग आणि ह्या सगळ्याला एकत्र आणणारा जो कोणी ह्या कॅमलिनचं उत्पादन घेणार आहे उद्योजक, तो आवश्यक आहे, बरोबर. तोच ह्या सगळ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, बरोबर. मग हे उत्पन्नाचे घटक तुम्ही तिथं कामाला लावून कॅमलिन या मार्करचं उत्पादन घेताय. तर बदल्यात काय करतोय बघा, आता बदल्यात हे झाले उत्पन्नाचे तुमचे घटक. ह्याच्या बदल्यात भूमीच्या बदल्यात ह्या उद्योजकाला भूमीच्या बदल्यात कॅमलिनचं उत्पादन घेण्यासाठी रेंट द्यावा लागतो, म्हणजे भाडे. हा त्याचा खर्च झाला, बरोबर. परत काय, श्रमाच्या बदल्यात यांना तुम्हाला मजुरी किंवा वेतन द्यावं लागते. ह्याचं जर उदाहरण बघितलं तर आपण हे मार्कर घेऊ असं, बरोबर. एखाद्या कंपनीचं म्हणजे कॅमलिन या कंपनीचं मार्कर बनवतोय आपण, बरोबर. परत भांडवल तुम्ही पैसा, यंत्रसामग्री, उपकरणं, टेक्नॉलॉजी जे गुंतवले त्यासाठी तुम्ही पैसे गुंतवलेत, बरोबर. जो खर्च केलाय तो पैसे तुम्ही एखाद्या विशिष्ट बँकेकडून, राष्ट्रीयकृत बँका असतील, प्रायव्हेट बँका असतील किंवा एखाद्या तुम्ही खाजगी लोकांकडनं पैसा घेतलाय इंटरेस्टनं, व्याजी, त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांना काय देताय, व्याज देताय, व्याज भरावा लागतो. आणि जो शेवटी उद्योजकाला राहील तो काय राहतो, नफा राहतो. आता बघा विद्यार्थी, घटक उत्पन्न कोणाला म्हणायचं, हे उत्पादनाचे घटक 4 कामाला लावले मार्कर पेन बनवण्यासाठी आणि या घटकांनी कमवलेले उत्पन्न, बरोबर. या घटकांनी काय कमवलं हो, भूमीच्या बदल्यात एकानं रेंट कमवलं, एकानं मजुरी कमवली, एकानं व्याज कमवलं आणि चौथ्यानं नफा कमवला. हे झालं तुमचं काय, हे सगळं 4ही मिळून झालं तुमचं घटक उत्पन्न, बरोबर. भाडं, मजुरी, व्याज, नफा हे झालं घटक उत्पन्न, आलं लक्षात. आणि हे झाले उत्पादनाचे घटक. आता परीक्षेमध्ये किंवा कुठल्याही पुस्तकाचं तुम्ही घटक उत्पन्न, उत्पन्नाचे घटक, कमावलेले पैसा असं ज्यावेळेस तुम्ही शब्द वाचताय, कमावलेला पैसा म्हणजे उत्पादन संस्था कामाला लावून मिळवलेले त्यांचा परतावा किंवा रिटर्न्स म्हणजे घटक उत्पन्न, बरोबर. आता परत उत्पादन संस्था हा शब्द वारंवार येतो, प्रोडक्शन युनिट म्हणजे ही कंपनी, मार्कर बनवण्याची कंपनी, आलं लक्षात. त्याला म्हणायचं घटक उत्पन्न. आता आपण बघू गैरघटक उत्पन्न काय ते, बरोबर. सोपं आहे बघा. गैरघटक उत्पन्नामध्ये काय, गैरघटक उत्पन्न. आता बघा आपण घटक उत्पन्न बघितलंय. गैरघटक उत्पन्न म्हणजे काय की घटक उत्पन्न बघताना तुम्हाला ह्या 4 उत्पादनाच्या घटकाची आवश्यकता होती. कुठली, भूमीची आवश्यकता होती,
तुम्हाला श्रम करणारा वर्ग म्हणजे कोण? मजूरदार. मजूरदारची आवश्यकता होती. त्याच्यानंतर तुम्हाला भांडवल लागायचं, बरोबर, आणि उद्योजक. ह्या चार ह्याला उत्पादनाचे घटक म्हणले आणि ह्यांनी कमवलेले उत्पन्न म्हणजे घटक उत्पन्न असं आपण अभ्यासलं होतं. आता बघा गैरघटक म्हणजे काय की हे जे उत्पन्नाचे घटक आहेत हे चार, हे उत्पन्नाचे घटक कामाला न लावता, कोणतंही यांचं कामाला न लावता, यांची गुंतवणूक न करता मिळवलेले उत्पन्न. उदाहरणार्थ काय? काम न करता मिळवलेले उत्पन्न. काम न करता मिळवलेले उत्पन्न म्हणजे काय? गैरघटक उत्पन्न. आता काम न करता काय उत्पन्न भेटते हो? काम न करता कोणाला उत्पन्न भेटते? बघा आता उदाहरण, काम न करता उत्पन्न म्हणजे काय? बघा आजच्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊनच्या नंतर जशी करोनाजन्य परिस्थिती उभारली त्या फेजमध्ये सरकारनं वेगवेगळे पॅकेज जाहीर केलेत, बरोबर. ते आपण बजेट ज्यावेळेस आपण बघू व आपलं जे सार्वजनिक वित्त चॅप्टर आहे तिथं आपण ते बघणार आहे, ती संकल्पना काय आहे, बरोबर. तर इथं आता बघा सगळ्यांच्या ओळखीचं आहे की सरकार प्रत्येकाच्या अकाउंटला 500 रुपये टाकते, बरोबर. वर्षाला पर इयरला, हे पर मंथ आहे, आणि दरवर्षी हा एकूण एका वर्षामध्ये 6,000 रुपये, बरोबर. हे तुम्हाला काहीतरी काम करून मिळवलेले उत्पन्न आहे का? तुम्ही नाही, बरोबर. कुठलं काम करून आपण हे उत्पन्न मिळवलं? काहीच नाही. हे एक. पुढचं बघा बेरोजगारी भत्ता. बेरोजगार भत्ता, बरोबर. आता बेरोजगार भत्ता जो भेटतो, कामच नाही, बेरोजगार कोणा म्हणजे ज्याला रोजगार नाही तो म्हणजे काय? काम न करता मिळवलेले उत्पन्न, रोजगारच नाही. म्हणून बेरोजगार भत्ता जो काही भेटतो तो तुमच्या गैरघटक उत्पन्न आहे, तो तुमच्या उत्पन्नाचा भाग नाही. परत काय म्हणता येईल आपल्याला? सरकारतर्फे किंवा वाहतूक करतेच्या वेळेस लागलेला आपला दंड, कर, बरोबर, वेगवेगळ्या देणग्या, डोनेशन, ह्याच्यातून जे काय आपण उत्पन्न येतंय ते गैरघटक उत्पन्न आहे. कसं काय? ह्या बघा बेरोजगारी भत्ता असेल, दंड असेल, कर असेल, देणग्या असतील किंवा एखाद्याला दिलेली भेट असेल, तर ह्या ज्या बाबी आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही उत्पादन घटक कामाला लावून उत्पन्न मिळवायची गरज नाही. इथं फक्त काय होते? निधीचं, पैशाचं हस्तांतरण होते, बरोबर. माझ्याकडचा पैसा फक्त दुसऱ्याकडे जातो, बरोबर. आता बघा कुठलेही सरकारकडचा पैसा हा त्या व्यक्तीच्या अकाउंटला जमा झाला, बेरोजगार भत्ता, कुठलंही काम न करता. इथं फक्त काय होते? निधीचं हस्तांतरण होते. निधी, पैसा किंवा निधी ह्याचं काय होतं इथं? हस्तांतरण. त्याला म्हणायचं गैरघटक उत्पन्न. गैरघटक म्हणजे कुठलाही भूमी, श्रम, भांडवल, उद्योजक घटक कामाला लावलेला नाही. कुठलंही प्रोडक्शन युनिट किंवा एखादी कंपनी किंवा एखादी संस्था सुरू करून हे उत्पन्न मिळवलेले नाही. देणग्या सुद्धा पैशाचं हस्तांतरण आहे. मला एखाद्या धर्मदाय संस्थेला डोनेशन किंवा देणगी द्यायची असेल, बरोबर, तर समजा तिरुपती ट्रस्टला मला देणगी द्यायची आहे, बरोबर, तर तिथं मी काय करणार माहिती आहे? माझ्याकडे जे काय मी पैसा कमवलेला आहे ते त्यांच्या दानपेटीमध्ये नेऊन टाकणार. ते झालं पैशाचं हस्तांतरण, निधीचं हस्तांतरण. तो उत्पादन घटक कामाला लावून घेतलेला नाही. म्हणून याला म्हणायचं भूमी, श्रम, भांडवल, उद्योजक हे कामाला लावून जे काय आपण पैसा कमवतो त्याला म्हणायचं घटक उत्पन्न. आणि ह्यांच्या व्यतिरिक्त उत्पन्नाचे घटक कामाला न लावता कमवलेला पैसा म्हणजे काम न करता मिळवलेले उत्पन्न, म्हणजे रोजगार नसताना काम न करता मिळवलेले उत्पन्न म्हणजे गैरघटक उत्पन्न. आलं लक्षात? आता विद्यार्थी मित्रांनो ह्याच्या नंतरच्या ज्या संकल्पना आहेत त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके, धन्यवाद.